विक्रम सर आपल्या सोबत आहेत. सर कोणत्या कॅटेगरीमध्ये खेळायचे? मी 65-70 65. ओके. तर प्लेस आला तुम्हाला? नाही, टॉप 10 मध्ये सिलेक्ट झालो. टॉप 6 क्रॅक नाही झाला. टॉप 3 ओके. कुठे असं कमी पडली असं वाटतं? साईज मध्ये. साईज ओके. काय नाही, थोडा साईजचा गेम आहे. बॉडी बिल्डिंग पण करायचं तर साईज पण हम्म. मेंटेन ठेवावं लागेल. हम्म. आपल्याला साईज वरती पुढे काम करावं लागेल. ओके. आपण इम्प्रूव्ह करून पुन्हा पुढच्या कॉम्पिटिशन. ओके. आता जसं तुम्ही इंस्टावरती टाकतात तुमचे पोस्ट वगैरे, तुमची स्टोरी आम्हाला माहिती आहे की तुमचा ऍक्सिडेंट झालेला, ते तुम्ही परत कमबॅक केलं. सो ऍक्सिडेंट झाला तेव्हा तुमच्या माइंडमध्ये काय आलं, म्हणजे निगेटिव्हिटी वगैरे आली, त्याच्यासोबत तुम्ही कसं handle ऍक्च्युली केलं? हे जे सर्व घडलं ना आमच्या बरोबर, ते एकदम शॉर्ट पिरियड ऑफ टाइम मध्ये घडलं. ओके. आणि त्यांच्या झाल्या त्या गोष्टी, ऑपरेशन झाले, सर्जरी झाल्या त्या कोरोनाच्या काळामध्ये. पण त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की आता याच्यामध्ये किती दिवस झालो, आपल्याकडे पूर्ण आयुष्य आहे, आपल्याला पुढे सरकायला पाहिजे. बरोबर. तर मग आम्ही त्यातनं हळूहळू थोडे वे आउट काढले. आणि हे करत करत आता हा जवळपास 6 वर्षाची जर्नी होत आली आमची कमबॅक करत करत. ओके. राईट नाव आता आम्ही इथं उभे आहोत या प्रवासामध्ये. हा प्रवास करताना आम्ही खूप साऱ्या गोष्टी डेव्हलप केल्या. जसं आम्ही आता एक स्वतःचा सप्लिमेंट ब्रँड डेव्हलप केलाय. ओके. आम्ही एक स्वतःचा सप्लिमेंट ब्रँड लॉन्च करतोय विदिन मंथ मध्ये. अच्छा. ओके. आणि याच्या पाठीमागे फार मोठी टीम काम करते आमची. अच्छा. आम्ही फक्त ऍज अन हे हॉबी म्हणून करत नाही, याला आम्ही प्रोफेशन मध्ये कन्वर्ट करतो. ओके. वी आर ऑलरेडी. आमची जी पूर्ण टीम आहे, मी स्वतः एक फार्मसी ग्रॅज्युएट आहे. ओके. अराउंड मला 20+ इयर्स अराउंड 20 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे मला फील्डमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग फील्डमध्ये. अच्छा. मी हायस्ट पोझिशन ऍज अ मॅन्युफॅक्चरिंग हेड पर्यंत जॉब केला आहे. ओके. तर त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे, डेव्हलपमेंटचा आहे, मॅनेजमेंटचा आहे. तर आम्ही आमची टीम बनवून आम्ही त्याला स्वतःच्या ब्रँडमध्ये आम्ही कन्वर्ट करतोय आणि त्यावरती आम्ही काम चालू केलं. ओके. तुमच्याकडे आता लवकरच एक ऑथेंटिक, सायन्स बेस आणि क्वालिटी अप्रोच असलेला ब्रँड येईल, जो तुम्हाला एक्सप्लेन पण करेल की ऍक्च्युअल तुमची नीड काय न्यूट्रिशनची, कोणत्या बेसिसवर डिझाईन केलेले आहेत. आम्ही ऍज अन जसं एक्झाम्पल असेल तुमच्याकडे प्री वर्कआउटचं, तर प्री वर्कआउट आजकाल मॅक्झिमम लोक ऍडिक्शन म्हणून घेतात. स्पेसिफिकली आमचा जो प्री वर्कआउट आहे, त्या प्री वर्कआउट मध्ये तुम्हाला कधीही क्रॅश भेटणार नाही, याची आम्ही 100% गॅरंटी घेतो. कॅफिन रश होणार नाही, पाल्पिटेशन्स होणार नाही. तुम्ही प्री वर्कआउट घेतल्यानंतर तुम्हाला वाटणार नाही तुम्ही प्री वर्कआउट इनिशियल फेजला घेतलाय. तो त्या प्रकारे बर्न नाही, तो पूर्ण सस्टेन रिलीज वरती काम करतो. तुम्ही जेवढा ऑक्सिजन इंटेक मध्ये करणार, वर्कआउट करणार, तेवढी तो तुम्हाला स्ट्रेन देईल, तेवढा स्मूथ तुम्हाला कॉन्स्टंट पीक देईल. तुम्ही वर्कआउट सोडला तिथं ते एनर्जी मॉलिक्युल्स थांबले, तुम्हाला कोणताही क्रॅश होणार नाही. ओके. सो माझा एक क्वेश्चन होता तुम्हाला की आता तुम्ही एवढा चांगला कमबॅक केला, लाईक म्हणजे तुम्ही आधी बॉडी बिल्डर होते, मग ऍक्सिडेंटमुळे पूर्ण म्हणजे डाऊनफॉल आला, तर तुम्ही कमबॅक पण एकदम स्ट्रॉंगली केला. तो एवढा मोटिवेशन तुम्हाला कुठून आलं, कसं? मी ऍज ऍक्च्युली पहिले बॉडी बिल्डिंग करायचोच. आणि ते काय असं ना, बॉडी बिल्डर म्हणून ना, जर तुमच्याकडे लढण्याची प्रवृत्ती नसेल तर तुम्ही बॉडी बिल्डिंग नाही करू शकत. बरोबर आहे. जो बॉडी बिल्डर बनतो ना, जो बॉडी बिल्डिंग करतो ना, त्याच्यामध्ये कुठेतरी लढण्याची प्रवृत्ती असते, त्यातच बॉडी बिल्डिंग. आणि बॉडी बिल्डिंग खेळच असा आहे. बरोबर आहे. या खेळासाठी लढाऊ वृत्ती ज्याच्याकडे असेल ना, तोच हा खेळ खेळू शकतो, दुसरं कोणी खेळतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली ते नेचर डेव्हलप झालेलं होतं. कमबॅक कसा करायचा, शरीराची अडॅप्टेबिलिटी कशी वाढवायची, कोणत्या स्टेज पर्यंत आपण वर्कआउट करू शकतो. मग आम्ही याला फेज मध्ये कन्वर्ट केलं. असं नाही की आम्ही 2020 ला झालो ना, 2026 नंतर इथपर्यंत आलो. हे ऍक्च्युअल प्रिपरेशन आम्ही 1-1.5 वर्षापूर्वी चालू केलं. हे 4-5 वर्षात आम्ही फाउंडेशन बनवले त्याचे. हळूहळू वर्कआउट केला, त्याला थोडं कन्वर्ट केलं, मग 1 ट्राय 2 ट्राय, मग आता आम्ही त्याला इम्प्लिमेंट. सो ऍज अ फार्मसिस्ट तुम्ही ग्रॅज्युएशन केलं, लाईक बोललात. सो त्याच्यानंतर बॉडी बिल्डिंग मध्ये कसे आलात? बॉडी बिल्डिंग हे जे सर्वांचं कोणाचं असतं, कोणी कॉलेजच्या वयामध्ये बारीक असतं. मी एकदम खूप बारीक होतो, सडपातळ होतो. अच्छा. त्याच्यात मला सलमान खानची फार क्रेज होती. तर ऍक्च्युली त्या क्रेज पाहिजे मी चालू केलं बॉडी बिल्डिंग. जे सगळ्यात पहिले ते गाणं असेल ओ जाने जाना, व्हायरल. ते गाण्यात जी बॉडी होती सलमान खानची, मला असं वाटलं अशी बॉडी आपली पाहिजे. ती तेव्हापासून बनवतात, आजपर्यंत मी बनवतोच. पहिले मोटिवेशन म्हणजे पहिले इन्स्पिरेशन मोस्टली सलमान खानच असतात. त्यावेळेस आता माझं वय जवळपास 41 आहे. 41 वय का? माझं 41 इयर्स एज आहे. खूप चांगली मेंटेन केली. मग मी 2006 मध्ये ग्रॅज्युएशन झालंय माझं. अच्छा. ही गोष्ट आहे 2002 ची. मी 2004 ला पहिली बॉडी बिल्डिंग खेळलो होतो कॉलेजमध्ये, इंटर कॉलेज. त्यावेळेस मी ती माझ्या कॅटेगरीत जिंकलो होतो टायटल मी त्यावेळेस. ओके. तेव्हापासून ते नाद लागूनच गेला. मी 1-2 जॉबला लागलो, पैसे नसायचे पहिले. मग 1 वर्ष खेळणार, 2 वर्ष नाही खेळणार, 1 वर्ष, मग असे करत 7-8 वर्ष खेळलो. मग आता तुम्ही एवढी बॉडी बनवली, लाईक किती चांगली आहे. तुमचा कोच वगैरे कोण होता की सेल्फ तुम्ही प्रिपेअर? इनिशियली फेजला मी सेल्फ मध्ये सगळं प्रिपरेशन करायचं, पण नंतर मला एका फेजला आल्यावर लक्षात आलं हा एकट्याचा खेळ नाही. आता माझ्यावर भरपूर लोक झुकलेले आहेत, मला खूप लोक गाईड करतात. बरोबर.
माझा हा इन्स्टावरती जो प्रवास चालू आहे ना, त्या प्रवासात मला खूप लोकांनी साथ दिली. आता मला लोक अपफ्रंटली कनेक्ट करून सांगतात की मी कुठं चुकतोय, मी कुठे इम्प्रूव्ह करायला पाहिजे, आणि मी ते इम्प्लिमेंट करून डे बाय डे इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. आहेत माझ्यावर खूप लोक जुडलेले आहेत. जसे एक ओंकार म्हणून आहे पुण्याचा, एक कुशल सर आहेत माझे, एक सर आहेत. ओके, ही सर्व जी लोक आहेत पुण्यामधली कर्जनचे मॅनेजर, सर्व लोक मला पर्सनली गाईड पण करतात. एक्सपिरियन्स लोक, यंग मुलं आहेत पण एक्सपिरियन्स आहे, त्यांच्याकडे नॉलेज आहे, ती मला शेअर करतात. मी इम्प्लिमेंट करून इम्प्रुव्हमेंट करतो. ह्या गोष्टी चालू आहे. मार्केटमध्ये असे पण मला इंस्टावरती भरपूर लोक सजेशन देतात. जुने प्लेअर आहेत, खास करून जुने प्लेअर पण, ज्यावेळेस मी खेळायचो त्यावेळेस ती प्लेअर पण खेळायची. तेव्हापासून मी खूप जणांना ओळखतो, पर्सनली ओळखतो. आता हे जुने बॉडी बिल्डर आहे, ती लोक सुद्धा मला आज गाईड करतात, हा फ्रंट गाईड. त्यामुळे सगळ्यात मला म्हणजे आहे सर्वांचा गायडन्स. माझा हा दुसरा क्वेश्चन होता की आता बिगिनर्स लोक काही मिस्टेक करतात, लाईक जिम त्यांनी जॉईन करण्यासाठी काय करावं? नाही, सगळ्यात पहिले ना, जर ज्याला बॉडी बिल्डिंग करायची ना, त्याच्याकडे लॉंग टर्म गोल असला पाहिजे. तरच बॉडी बिल्डिंग काय नुसती शायनिंग मारण्याची गोष्ट नाही. बॉडी बिल्डिंग हा ऍक्च्युअली एक फिटनेस खेळ नाहीये. मी पहिले क्लिअर सांगू. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही बॉडी बिल्डिंग करून फिटनेस मेंटेन करताय, तर ती डिफरंट गोष्ट आहे. बरोबर. बॉडी बिल्डिंग साठी तुम्हाला लॉंग टर्म गोल असले पाहिजे. शॉर्ट टर्म वरती तुम्ही बॉडी बिल्डिंग नाही करू शकत. बरोबर. हे जेवढं चांगलं आहे तेवढं रिस्की पण आहे, आणि हे काळ्या दगडावरची रेष, हे सर्वांनी मान्य करायला पाहिजे, खास करून यंग मुलांनी या गोष्टीमध्ये पडण्याच्या पहिले सगळ्यात पहिले आपलं करिअर, या गोष्टी, स्टॅबिलिटी, कारण बॉडी बिल्डिंग हा खर्चिक खेळ. एकदा ह्या गोष्टीचं वेळ लागल्यानंतर सगळे जण मग वाहून पण जातात. ज्याने त्याने आपली फायनान्शियल स्टॅबिलिटी पहिले बघावी, पक्की करावी, आणि मग खेळावं. तो पण आता मी पण तसंच करतो. मी माझी फायनान्शियल आज 41 मध्ये काय करतो, मी थोडी फायनान्शियल स्टॅबिलिटी बनवून ठेवली होती, म्हणून मी करू शकतो आज. आणि आज आम्ही तो बिझनेस मध्येच कन्वर्ट केला. आज आम्ही स्वतःचा सप्लिमेंट ब्रँड पण त्याच्यासाठीच लॉन्च करतो. मग ह्या सर्व गोष्टी बघून आम्हाला करता 41 हात कोणाकडे पहिल्यापासून असेल तर त्याच करू शकतो. पण अंडर कोच करावं, हे मी सर्वांना एकदम सांगू शकतो की अंडर गायडन्स करायचे पण करशात. सेल्फ मध्ये कोणी तुम्ही कधी स्वतःला इम्प्रूव्ह नाही. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. मलाही पहिले असंच वाटलं. मी 15 वर्ष स्वतः सेल्फ कोचिंग केली, पण आता माझ्या लक्षात आलं आता लोकांकडे मी कोचिंग घेतो, फ्रंटली विचारतो, इम्प्रूव्हमेंट करतो. शेवटचा प्रश्न माझा, थोडस माहिती जवळ बोला. शेवटचा प्रश्न माझा, वन वर्ड फॉर बॉडी बिल्डिंग. वन वर्ड फॉर बॉडी बिल्डिंग, मी तुम्हाला सांगितलं ना, लढाऊ प्रवृत्ती पाहिजे. बॉडी बिल्डिंग हा, मी तुम्हाला सांगतो, आता मागच्या 4 ते 5 कॉम्पिटिशन मध्ये मी टॉप 6 मध्ये बसण्याचा प्रयत्न करतो. त्यात एकाच कॉम्पिटिशन मध्ये मी फक्त सिल्वरला लागतो. ओके, मग याचा अर्थ असा नाही की मी सोडून दिली पाहिजे ना बॉडी बिल्डिंग. बरोबर. माझी पहिली कॉम्पिटिशन झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, चौथी झाली, ही 5वी कॉम्पिटिशन आहे अशी. आणि त्याच्यामधनं मी एकाच मध्येच फक्त सिल्वर मारू शकलो. मी बाकी कशा टॉप 6 मध्ये बसलो पण नाही, पण मी सोडली नाही ना. मला हा सीझन कुठं ना कुठं गुड नोट वरती सोडायचा आहे, की जेणेकरून मी पुढच्या सीझनला चांगली तयारी करून येईल, आणि त्यावेळेस मी टॉप 6 इझिली क्रॅक करू शकेल. त्यासाठी ह्या सीझनला मी प्रयत्न करतोय, आणि तो शिकतोय म्हणून मी इथं टिकतोय. जर मी आता याला सोडून दिलं तर याच्या पहिल्याचा जो टाइम स्पेंड मी घालवला, जेवढी मेहनत, पैसे, हे सर्व वाया जातील ना. मी शिकलेलं पुढे घेऊन जो लास्ट पर्यंत जातो ना, जो टार्गेट पर्यंत जातो ना, लोक त्याला सोडतात. मध्ये रस्त्यामध्ये सोडणाऱ्या माणसाला कोणीही ओळखत. तुम्हाला जर प्रवास चालू केलाय ना, तर तुम्हाला प्रवास कम्प्लीट पर्यंत किंवा त्या परतीपर्यंत घेऊन जावाच लागेल. बरोबर. आणि तो त्याच्याशिवाय पर्याय नाही. खूप चांगला आणि खूप मॅच्युअर माइंडसेट आहे सर तुमचा. येत्या 5 इयर्स नंतर तुम्ही स्वतःला कुठे बघणार, म्हणजे बॉडी बिल्डिंग? म्हणजे मी तुम्हाला मी ते सांगतो, बॉडी बिल्डिंग नाही, मी पुढच्या 5 वर्षामध्ये माझा जो सप्लिमेंट ब्रँड मी लॉन्च करतो ना, त्याला कुठेतरी मी इंडियाचा नंबर 1 सप्लिमेंट ब्रँड म्हणून आम्ही आता सुद्धा जे लॉन्च करतोय, तो पुढच्या 3 वर्षामध्ये आम्ही त्याला कॉम्पिटेटिव्ह नंबर 1 म्हणून आमच्या ब्रँडकडे बघितलं पाहिजे, ह्या दृष्टीनेच आम्ही करतोय. आय लाईक दिस माइंडसेट सर. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये मी गॅरंटी देतो, माझा ब्रँड हा इंडियामध्ये आज जसे जीएनसी, बसल प्लेस, मी चांगली ब्रँड आहे, त्या लेवलला माझा ब्रँड चालेल, आणि आम्ही तेच काम करू आणि करून दाखवू. नक्की सर. त्याच्यासाठीच आमचा कमबॅक आहे, हे आम्हाला बॉडी बिल्डिंगने शिकवलं. पडायचं, उठायचं, झाडायचं, पुन्हा पडलं तर पुन्हा उठायचं, हीच माणसाची प्रवृत्ती असली पाहिजे, आणि ती आम्ही आमच्या ब्रँडमध्ये सुद्धा तीच आहे. चालेल सर, थँक्यू सो मच.